नमस्कार मित्रांनो, तर आज आपण घेऊन आलो नवीन एक अपडेट म्हणजे नवीन एक मैदानची जाहिरात। तर बघूया त्यात गट कोणते कोणते आहेत आणि पट्टा कुठं आहे ते आणि मैदान कोणी ठेवले ते। श्री रेणुका देवी यात्रा टाकळीवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या लीडच्या 10 पट्टी बक्षिसे, भव्य दिव्य बैलगाडी शर्यत, गुरुदत्त पट्टा टाकळीवाडी माळ। रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक 8 वाजता। शब्द म्हणजे यड्रावकर साहेबांच्यावर निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा। याच निष्ठेपोटी पूर्व नियोजित बैलगाडी शर्यत 2025 आणि पहिला गट आहे आज दुसरा गट बैलगाडी शर्यत। प्रथम क्रमांक आहे 50,000 व ढाल, द्वितीय क्रमांक आहे 30,000 व ढाल आणि तृतीय क्रमांक आहे 20,000 व ढाल। अशा तऱ्हेने पहिला गट आहे मित्रांनो। आणि हा दुसरा गट आहे जनरल प गट बैलगाडी शर्यत। प्रथम क्रमांक आहे 70,000 व ढाल आणि द्वितीय क्रमांक आहे 50,000 व ढाल आणि तृतीय क्रमांक आहे 30,000 व ढाल। आणि तिसरा आहे जनरल अ गट आणि त्याचा प्रथम क्रमांक आहे 80,000 व ढाल आणि द्वितीय क्रमांक आहे 60,000 व ढाल आणि तृतीय क्रमांक आहे 40,000 व ढाल। अशा प्रकारे 3 गटात हे मैदान पार पडणार आहे। आणि नियम व अटी बघूया आता। प्रवेश फी ही 10% राहील। नोंदणी 1/1/2025 व 4/1/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील। त्यानंतर गाडी नोंद केली जाणार नाही। नोंद करतेवेळी बैलाचा फोटो व बैलगाडी मालकांचे व गाडीवांचे आधार कार्ड झेरॉक्स व फोटो आवश्यक राहील। मैदान हे शासनाच्या नियमानुसार होईल। मैदान हे बिना काठी, बिना लाठी व बिना बॅटरीचं होईल। गाडी मागे दूर 2 व्हीलर लावल्यास नंबर दिला जाणार नाही व मैदान हे पूर्ण माळात व रास्त होईल। कोणतेही अनिश्चित प्रकार घडल्यास गाडी स्पर्धेतून बाद करण्यात येईल। बैलमालकावर व गाडी ड्रायव्हरवर गुन्हा नोंद केला जाईल। स्पर्धकाला स्वतःच्या जबाबदारीवर भाग घेणे। शर्यतीच्या दरम्यान काही दुखापत किंवा काही जीवंत हानी झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत। लंपी लसीकरण सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे। पंचाचा निर्णय अखेरचा राहील। स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार, माननीय श्री संजय पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर आणि पंच कमिटी बैलगाडी शर्यत असोसिएशन गुरुदत्त पट्टा टाकळीवाडी व टाकळी। गाडी नोंदणी प्रमोद खोत, वसीम शेख, आनंद पाटील, क्रांतिवीर खोत आणि यांच्याशी विचारून तुम्ही गाडी नोंद करू शकता।